दशक 8वा, समास 8वा, आत्मदर्शन. श्रीराम मागा झाले निरूपण, परमात्मा तो तुची जाण, तया परमात्मयाचे लक्षण, ते हे असे असे श्रीराम. जन्म नाही मृत्यू नाही, येणे नाही जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्मयासी श्रीराम. परमात्मा निर्गुण निराकार, परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर, जैसा तैसा श्रीराम. परमात्मा सर्वास व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्मयाचा विवेक, अतर्क्य आहे श्रीराम. ऐसी परमात्मयाची स्थिती, बोलता ती वेदश्रुती, परमात्मा पाविजे भक्ती, येथे संशय नाही श्रीराम. तये भक्तीचे लक्षण, भक्ती नवविधा भजन, नवविधा भजने पावन, बहुभक्त झाले श्रीराम. तया नवविधामध्ये सार, आत्मनिवेदन थोर, तयेचा करावा विचार, स्वानुभवे स्वये श्रीराम. आपुलिया स्वानुभवे, आपणास निवेदावे, आत्मनिवेदन जाणावे, ऐसे असे श्रीराम. महत्पूजेचा अंती, देवास मस्तक वाहती, तैसी आहे निकट भक्ती, आत्मनिवेदनाची श्रीराम. आपणास निवेदिती, ऐसे भक्त थोडे असती, तयास परमात्मा मुक्ती, तत्काळ देतो श्रीराम. आपणास कैसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे, किंवा मस्तक तोडावे, देवा पुढे श्रीराम. ऐसे ऐकोन बोलणे, वक्तावदे सर्वज्ञपणे, श्रोता सावधान होणे, एकाग्रचित्ते श्रीराम. आत्मनिवेदनाचे लक्षण, आधी पहावे मी कोण, मग परमात्मा निर्गुण, तो ओळखावा श्रीराम. देवा भक्ताचे शोधन, करिता होते आत्मनिवेदन, देव आहे पुरातन, भक्त पाहे श्रीराम. देवास ओळखो जाता, तेथे झाली तद्रूपता, देव भक्त विभक्तता, मुळीच नाही श्रीराम. विभक्त नाही म्हणून भक्त, बंधन नाही म्हणून मुक्त, अयुक्त नाही बोलणे युक्त, शास्त्राधारे श्रीराम. देवा भक्ताचे पाहता मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ, दृश्या वेगळा श्रीराम. तयासी होता मिळणी, उरी नाही दुजेपणी, देव भक्त हे कडसणी, निरसोन गेली श्रीराम. आत्मनिवेदनाचे अंती, जे का घडली अभेद भक्ती, तये नाव सायोज्य मुक्ती, सत्य जाणावी श्रीराम. जो संतास शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला, तरी होणार नाही श्रीराम. नदी मिळाली सागरी, ते निवडावी कोणे परी, लोहो सोने होता माघारी, काळी मानये श्रीराम. तैसा भगवंती मिळाला, तो न वचे वेगळा केला, देवभक्त आपण झाला, विभक्त नव्हे श्रीराम. देवभक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक, साधुजनी मोक्षदायक, तोची जाणावा श्रीराम. आता असो हे बोलणे, देव पहावा भक्तपणे, तेणे त्याचे ऐश्वर्य बाणे, तत्काळ अंगी श्रीराम. देहची होऊन राहिजे, तेणे देह दुःख साहिजे, देहातीत होता पाविजे, परब्रह्म ते श्रीराम. देहातीत कैसे होणे, कैसे परब्रह्म पावणे, ऐश्वर्याची लक्षणे, कवण सांगिजे श्रीराम. ऐसे श्रोता आक्षेपिले, याचे उत्तर काये बोलिले, तेची आता निरोपिले, सावध ऐका श्रीराम. देहातीत वस्तू आहे, ते तू परब्रह्म पाहे, देह संग हानस आहे, तुझ विदेहासी श्रीराम. ज्याची बुद्धी होये ऐसी, वेद वर्णिती तयासी, शोधिता नाना शास्त्रासी, न पडे ठाई श्रीराम. ऐश्वर्य ऐसे तत्वता, बाणे देह बुद्धी सोडिता, देह मी ऐसे भाविता, अधोगती श्रीराम. या कारणे साधू वचन, मानू नये अप्रमाण, मिथ्या मानिता दूषण, लागो पाहे श्रीराम. साधू वचन ते कैसे, काये धरावे विश्वासे, एक वेळ स्वामी ऐसे, मज निरोपावे श्रीराम. सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तुची जाण, हेची साधूचे वचन, सदृढ धरावे श्रीराम. महावाक्याचे अंतर, तूची ब्रह्म निरंतर, ऐसिया वचनाचा विसर, पडोची नये श्रीराम. देहासी होईल अंत, मग मी पावेन अनंत, ऐसे बोलणे निभ्रांत, मानूची नये श्रीराम. एक मूर्ख ऐसे म्हणती, माया नासेल कल्पांती, मग आमास ब्रह्मप्राप्ती, येरवी नाही श्रीराम. मायेसी होईल कल्पांत, अथवा देहासी येईल अंत, तेव्हा पावेन निवांत, परब्रह्म मी श्रीराम. हे बोलणे अप्रमाण, ऐसे नवे समाधान, समाधानाचे लक्षण, वेगळेची असे श्रीराम.
सैन्य अवघेची मरावे, मग राज्यपद प्राप्त व्हावे. सैन्य अस्ताची राज्य करावे, हे कळेना श्रीराम. माया असो नीच नाही, देह असताच विदेही. ऐसे समाधान काही, ओळखावे श्रीराम. राज्यपद हातासी आले, मग परिवारे काय केले. परिवारा देखता राज्य गेले, हे तो घडेना श्रीराम. प्राप्त झालिया आत्मज्ञान, तैसे दृश्य देहभान. दृष्टी पडता समाधान, जाणार नाही श्रीराम. मार्गी मुळी सर्पाकार, देखता भये आले थोर. कळता तेथीचा विचार, मग मारणे काय श्रीराम. तैसी माया भयानक, विचार पाहता माईक. मग तयेचा धाक, कासया धरावा श्रीराम. देखता मृगजळाचे पूर, म्हणे कैसा पावो पैल पार. कळता तेथीचा विचार, साकडे कैचे श्रीराम. देखता स्वप्न भयानक, स्वप्नी वाटे परमधाक. जागृती आलिया साशंक, कासया व्हावे श्रीराम. तथापि माया कल्पनेसी दिसे, आपण कल्पनेतीत असे. तेथे उद्वेग कायसे, निर्विकल्पासी श्रीराम. अंती मती तेची गती, ऐसे सर्वत्र बोलती. तुझा अंती तुझी प्राप्ती, सहजची झाली श्रीराम. चौदेहांचा अंत, आणि जन्म मुळाचा प्रांत. अंता प्रांतासी अलिप्त, तो तू आत्मा श्रीराम. जयासी ऐसी आहे मती, तया संज्ञाने आत्मगती. गती आणि अवगती, वेगळाची तो श्रीराम. मती खुंटली वेदांची, तेथे गती आणि अवगती कैची. आत्मशास्त्र गुरुप्रचितीची, ऐक्यता आली श्रीराम. जीवपणाची फिटली भ्रांती, वस्तू आली आत्मप्रचिती. प्राणी पावला उत्तम गती, सद्गुरु बोधे श्रीराम. सद्गुरु बोध जेव्हा झाला, चौदेहास अंत आला. तेणे निजध्यास लागला, सस्वरूपी श्रीराम. तेणे निजध्यासे प्राणी, ध्येयची झाला निर्वाणी. सायोज्य मुक्तीचा धनी, होऊन बैसला श्रीराम. दृश्य पदार्थ ओसरता, अवघा आत्माची तत्वता. नेहटून विचारे पाहता, दृश्य मुळीच नाही श्रीराम. मिथ्या मिथ्यत्वे पाहिले, मिथ्यापणे अनुभवा आले. श्रोती पाहिजे ऐकिले, या नाव मोक्ष श्रीराम. सद्गुरु वचन हृदयी धरी, तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेची करी, अत्यादरे श्रीराम. जेथे अटती दोन्ही पक्ष, तेथे लक्ष ना अलक्ष. या नाव जाणीजे मोक्ष, नेमस्त आत्मा श्रीराम. जेथे ध्यानधारणा सरे, कल्पना निर्विकल्पी मुरे. केवळ नेती प्राप्त उरे, सूक्ष्म ब्रह्म श्रीराम. भवमृगजळ आटले, लटिके बंधन सुटले. अजन्म्यास मुक्त केले, जन्म दुःखापासून श्रीराम. निसंगाची संगव्याधी, विदेहाची देहबुद्धी. विवेके तोडिली उपाधी, निप्रपंचाची श्रीराम. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत. अनंतास दिला अंत, अनंताचा श्रीराम. जागृतीस चेवविले, चेईऱ्यास सावध केले. निजबोधास प्रबोधिले, आत्मज्ञान श्रीराम. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर. संयोगास निरंतर, योग केला श्रीराम. निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले. बहुता दिवसा भेटले, आपणासी आपण श्रीराम. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा. भूतपंचकाची बाधा, निरसोन गेली श्रीराम. झाले साधनाचे फळ, निश्चळास केले निश्चळ. निर्मळाचा गेला मळ, विवेक बळे श्रीराम. होते सन्निध चुकले, ज्याचे तयास प्राप्त झाले. आपणा देखता फिटले, जन्मदुःख श्रीराम. दुष्ट स्वप्ने जाजावला, ब्राह्मण नीच याती पावला. आपणासी आपण सापडला, जागेपणे श्रीराम. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण. पुढिले समासी निरूपण, बोलिले असे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा समाप्त. दशक 8वा समास 8वा आत्मदर्शन. श्रीराम. मागील समासात परमात्मा तो तूची जाण असे निरूपण केले गेले. आता त्या परमात्म्याचे लक्षण सांगितले जात आहे. परमात्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बंध आणि मोक्ष दोन्हीही नाही. परमात्मा निर्गुण, निराकार, अनंत, अपार, नित्य व निरंतर असा आहे, ज्यात बदल होत नाही. जो जसाच्या तसाच राहतो तो परमात्मा होय. परमात्मा हा सर्व व्यापक असून अनेकांना तो एकटाच व्यापून असतो. परमात्म्या संबंधीचा विवेक हा अतर्क्य आहे.
वेद व श्रुती या प्रकारे परमात्मा स्वरूपाचे वर्णन करतात, पण असे असले तरी त्याची प्राप्ती भक्तीने निश्चितपणे होते यात जराही संशय नाही. ती भक्ती म्हणजेच भजन 9 प्रकारचे आहे. या नवविधा भक्तीच्या योगे अनेक भक्त पावन झाले. त्या नवविधा भक्तीत आत्मनिवेदन सर्वात श्रेष्ठ असून सर्वांचे जणू सार आहे. त्या आत्मनिवेदनासंबंधी विचार करून स्वतः अनुभव घ्यावा. आपल्या स्वतःच्या अनुभवाच्या योगे आपले आत्मनिवेदन खरोखरीच झाले आहे की नाही ते जाणून घ्यावे. महापूजा करून शेवटी देवाला मस्तक वाहतात. आत्मनिवेदन भक्ती ही या प्रकारासारखी अत्यंत निकटची भक्ती आहे. याप्रमाणे स्वतः समर्पण करणारे भक्त फार थोडे असतात. त्यांना परमात्मा तात्काळ मुक्ती देतो. त्यावर श्रोत्याने विचारले की आपण स्वतःस कसे निवेदावे, कोठे जाऊन पडावे अथवा देवापुढे आपले मस्तक तोडून घ्यावे, काय करावे ते काहीच कळत नाही. हे बोलणे ऐकून सर्वज्ञ वक्ता म्हणाला की आता श्रोत्यांनी सावध होऊन चित्त एकाग्र करावे. आत्मनिवेदन कशास म्हणावे त्याचे लक्षण सांगतो. आधी मी कोण ह्याचा शोध घ्यावा व नंतर परमात्मा निर्गुण आहे हे जाणून घ्यावे. याप्रमाणे देव कसा आहे, भक्त कोणास म्हणावे याचा शोध घेऊ लागले की आपोआप आत्मनिवेदन होते. देव शाश्वत आहे हे भक्तास कळून येते. देवाची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करताना आपोआप तद्रूपता येते. मग देव भक्त यांच्यात विभक्तता मुळीच राहत नाही. विभक्त नाही म्हणूनच त्याला भक्त म्हणतात, बंधन नाही म्हणूनच मुक्त म्हणतात. हे बोलणे अयुक्त नाही, कारण ह्याला शास्त्राधार असल्याने ते युक्तच आहे. देव व भक्त ह्यांच्या मुळाचा शोध घेऊ लागल्यावर भेद समूळ नाहीसा होतो. सर्व दृश्याच्या पलीकडे एक परमात्माच आहे हे कळून येते. त्याच्याशी ऐक्य झाले की दुजेपणा म्हणजेच द्वैत उरतच नाही. देव भक्त असा अडसर राहतच नाही. याप्रमाणे आत्मनिवेदनाच्या शेवटी देवभक्तांचे ऐक्य होऊन जी अभेद भक्ती घडते तिचेच नाव सायुज्य मुक्ती असे जाणून घ्यावे. जो संतांना शरण जातो आणि अद्वैताचा उपदेश ज्याला निरूपणाने प्राप्त झालेला असतो त्याला मग वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरी तो वेगळा होऊच शकत नाही. नदी एकदा सागराला मिळाली, त्याच्याशी एकरूप झाली की तिला निवडून वेगळी कशी करता येईल. लोखंडाचे परिसाच्या स्पर्शाने एकदा सोने झाले की त्याचा काळसरपणा परतून येत नाही. त्याप्रमाणे जो भगवंताशी एकरूप होतो, जो भक्त देवच होतो, तो परत वेगळा केला जाऊ शकत नाही. देव व भक्त दोन्ही एकच आहेत हा विवेक त्याला कळतो व साधूजनांनाही मोक्षदायक ठरतो हे जाणून घ्यावे. आता हे बोलणे पुरे झाले. देवाशी एकरूप होऊन म्हणजेच भक्तपणाने देवाला पाहावे. तसे केल्याने देवाचे ऐश्वर्य अंगी तत्काळ बाणते. मी देह असे मानून देहच होऊन राहिले की देह दुःख भोगावे लागते. देहातीत झाले की परब्रह्माची प्राप्ती होते. यावर श्रोता विचारतो, देहातीत कसे व्हावे, परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यावी, ऐश्वर्याची लक्षणे कोणती, हे सर्व आपण सांगावे. श्रोत्यांनी असे प्रश्न विचारले, त्याचे उत्तर काय दिले गेले तेच आता वर्णन करून सांगितले जाईल, तरी सावध होऊन ऐका. देहातीत वस्तू म्हणजे जे परब्रह्म तेच तू आहेस. तू विदेह असल्याने तुला देहाशी तादात्म्य सहन होत नाही. ज्याची बुद्धी अशा प्रकारची होते त्याची थोरवी वेदही वर्णन करतात. नाना शास्त्रांच्या अभ्यासाने सुद्धा अशी बुद्धी प्राप्त होत नाही. देहबुद्धी सोडली की अशा प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होते. मी देह अशी भावना ठेवल्याने अधोगती होते. म्हणून साधूंचे वचन कधी खोटे मानू नये. त्याला मिथ्या मानण्याने दोष लागतो. यावर श्रोता विचारतो की साधू वचन ते कुठले, त्यावर विश्वास का ठेवावा. स्वामी, आपण एक वेळ मला हे सर्व समजावून द्यावे. सोहम म्हणजेच स्वानंदघन आत्मा तोच मी आहे. तो अजन्मा असून तो तूच आहेस हे जाणावे. हेच साधूंचे वचन अंतरात सदृढ धरावे. महावाक्याचे मर्म जे तूच निरंतर ब्रह्म आहेस या वाक्याचा विसर कधीही पडू देऊ नये. देहाचा अंत होईल आणि मग मला अनंताची प्राप्ती होईल असे हे भ्रमिष्टपणाचे बोलणे कधी मानू नये. काही मूर्ख लोक असे म्हणतात की कल्पांती मायेचा नाश होईल तेव्हाच आम्हाला ब्रह्मप्राप्ती होईल, तोपर्यंत होणार नाही. कल्पांताच्या वेळी माया नाहीशी होईल तेव्हा अथवा या देहाचा अंत होईल तेव्हा मला सावकाश परब्रह्म प्राप्ती होईल. हे बोलणे बिनबुडाचे आहे. याने समाधान होऊ शकत नाही. समाधानाचे लक्षण काही वेगळेच असते. सैन्य सर्वच्या सर्व मरून जावे व मग आपल्याला राज्यपद मिळावे अशी इच्छा धरण्यापेक्षा सैन्य असतानाच राज्य करावे हे अधिक बरे, पण हे मात्र कळत नाही. त्याप्रमाणेच माया असूनही नसणे व देही असतानाच विदेही होणे यात जे समाधान आहे ते जाणून घेतले पाहिजे.
एकदा राज्यपद हातात आल्यावर मग परिवाराने काय बिघडणार आहे? परिवारामुळे राज्य गेले असे तर घडूच शकत नाही. एकदा आत्मज्ञान झाल्यावर जरी दृश्य जगत दृष्टीस दिसत असले, देहाचे भानही राहत असले, तरी प्राप्त झालेले समाधान त्यामुळे जाणार नाही. मार्गाने जात असताना सर्पाच्या आकाराची मुळी वाटेत दिसली, त्यामुळे सर्प आहे असे वाटून खूप भीतीही वाटली. पण मग कळले की हा सर्प नसून ही मुळी आहे. मग आता मारायचे कुणाला आणि कशासाठी? त्याप्रमाणे माया भयानक वाटत होती, पण विचार केल्यावर ती माईक आहे, मिथ्या आहे हे कळून आले. मग आता तिचा धाक कशाला धरायचा? मृगजळाचा पूर पाहून प्रथम वाटू लागले की याच्या पैलतीरास आपण कसे जाऊ शकू. पण ज्यावेळी कळते की तेथे जल नाहीच, मग संकट कसले. भयानक स्वप्न दिसले आणि स्वप्नात खूप भीती वाटली. नंतर जागृती आल्यावर साशंक कशाला व्हावे? त्याचप्रमाणे कल्पनेमुळेच माया दिसते आणि आपण तर कल्पनातीत आहोत, निर्विकल्प आहोत. मग आपल्याला उद्वेग येण्याचे कारणच काय? सर्व सांगतात की अंतिमती तेची गती. मग तुझा अंत होईल तेव्हा, म्हणजे तुझ्या मीपणाच्या अंती तुला तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती सहजच होईल. चारी देहादी एकूण सर्व दृश्य प्रपंचाचा अंत व जन्म म्हणजेच लय व उत्पत्ती जेथे होतात, तो मूळ मायेचा प्रांत, अथवा या सर्व दृश्य पदार्थांची उत्पत्ती व लय जिच्यामुळे होतात, त्या मूळ मायेचा अत्यंत शेवट ज्यात होतो, ते आत्मस्वरूप तूच असल्याने मायामय या सर्व व्यवहारापासून तू सर्वथा अलिप्त आहेस. ज्याची बुद्धी या प्रकारे दृढ झालेली असते, त्याला ज्ञानाने आत्मगती प्राप्त होते, म्हणजे तो आत्म्याशी एकरूप होतो व त्यामुळे सद्गती व अधोगती यांच्या पलीकडे तो जाऊन पोहोचतो. ज्या स्थितीचे वर्णन करताना वेदांची मतीही कुंठित होते, तेथे गती अथवा अवगती कशी असू शकेल? अशा साधकाला आत्मप्रचिती, शास्त्रप्रचिती व गुरुप्रचिती येऊन तो परब्रह्माशी ऐक्य पावतो. मी जीव आहे ही भ्रांती नष्ट होऊन परब्रह्म वस्तूची आत्मप्रचिती त्याला प्राप्त होते. अशा रीतीने सद्गुरूंच्या उपदेशामुळे माणसाला उत्तम गती प्राप्त होते. सद्गुरूंचा अनुग्रह मिळताच चारी देहांचा नाश होतो, म्हणजे या चारी देहांपैकी एकही मी नाही हे ज्ञान होते व स्वस्वरूपाचा निधिध्यास लागतो. या निधिध्यासामुळे मनुष्य निश्चयपूर्वक ध्येयच होतो, आत्मरूपच होतो आणि सायुज्य मुक्तीचा धनी होऊन बसतो. दृश्य पदार्थ म्हणजे माया नष्ट झाली की सर्वत्र एक आत्माच खरोखर व्याप्त आहे हे कळते, आणि विचार करून लक्षपूर्वक पाहिले की दृश्यमुळी नाहीच हे कळून येते. मिथ्या दृश्य हे मिथ्याच आहे हे नुसते कळते असेही नाही, तर असा अनुभवही आला, त्यामुळे त्याची आसक्ती संपूर्ण नाहीशी झाली. श्रोत्यांनी हे जाणले पाहिजे की ह्यालाच मोक्ष असे म्हणतात. जो सद्गुरूचे वचन हृदयात दृढ धारण करतो तोच मोक्षाचा अधिकारी असतो. तो अत्यंत आदराने वारंवार सद्गुरूंच्या वचनाचे श्रवण मनन करीतच राहतो. जेथे अज्ञान हा पूर्व पक्ष व ज्ञान उत्तर पक्ष हे दोन्ही नाहीसे होतात, जेथे लक्ष अथवा अलक्षही काही उरलेले नसते, असा नेमस्त एकला एक आत्मा त्याच्याशी ऐक्य पावणे हाच मोक्ष म्हणून जाणावा. जेथे ध्यानधारणा आदी त्रिपुटी नष्ट होते, कल्पना जेथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढे ज्ञप्ती रूपाने म्हणजे जाणीव रूपाने उरते, त्यास मोक्ष म्हणावे. मग संसाररूपी मृगजळ आटून जाते, खोटेच केवळ मानलेले बंधन सुटते. जो वास्तविक अजन्माचा आहे तो मिथ्या जन्मदुःखापासून मुक्त होतो. जो निसंगच आहे त्याला भ्रांतीने संगरूपी रोग जडला होता, तो रोग नष्ट होतो. जो विदेही असून स्वतःच देही मानत होता, त्याची देहबुद्धी नाहीशी होते, आणि जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीशी होते. जो वस्तुतः अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले. जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला पर्वत मिळवून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचाही अंत झाला. मी अनंत ही जाणीवही उरली नाही. जागृतीला जागे केले, जागृत असलेल्याला सावध केले, निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. जो कधी मरू शकतच नाही त्याला अमर केले, मोक्षाला मुक्तीचे घर मिळवून दिले. ज्याचा कधी वियोग होऊ शकतच नाही त्याचा निरंतर योग घडवून आणला. मी निर्गुण अशी जाणीवही राहिली नाही, म्हणजे निर्गुणालाही गुणरहित केले. आत्मज्ञान झाले तरच मनुष्य जन्माचे सार्थक होते. त्या सार्थकाचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याशीच भेट झाली. द्वैताचा पडदा तुटून गेला. अद्वैताने भेदास नाहीसे केले. पंचमहाभूतांनी झडपले होते ती भूतबाधा नाहीशी झाली. विवेकामुळे साधना सफल झाली.
निश्चळ परब्रह्मास निश्चल केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्यामळ निघून गेला. जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे भासणारे जन्मदुःख नाहीसे झाले. एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडले की आपण नीच जातीत जन्मलो आहोत. त्यामुळे तो खूप त्रासला, कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळले की ते स्वप्न होते. आपण जसे होतो तसेच आहोत, म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे, ते अवश्य ऐकावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा समाप्त.